विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया इयत्ता 12वी पाठ्यपुस्तकातील 10वी कथा दंतकथा. लेखक वसंत सबनीस. जन्म 1923चा, मृत्यू 2002 सालचा. सुप्रसिद्ध लेखक, विनोदकार, नाटककार. सबनीस यांनी लेखनास प्रारंभ केला तो कवितेनं. नंतर ते विनोदी लेखनाकडे वळले. पानदान, चिल्लरखुर्दा, भारूड, मिरवणूक, पंगत, आमची मेली पुरुषाची जात असे विनोदी लेखसंग्रह, खांदेपालट, पखाल, आत्याबाईला आल्या मिशा, थापाड्या, विनोदी द्वादशी, बोका झाला संन्यासी हे कथासंग्रह, सोबती हा व्यक्तिचित्र संग्रह, माहेश्वरी हा आत्मपर लेखांचा संग्रह प्रसिद्ध आहे. विनोदी लेखनाबरोबरच त्यांनी अनेक नाटके, एकांकिका आणि लोकनाट्य लिहिली. त्यांची बरीच नाटके रंगभूमीवर गाजली. राजकीय भाष्य आणि चतुर संवाद यामुळे त्यांचे विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य विलक्षण लोकप्रिय झालं. प्रेक्षकांनी क्षमा करावी, चिलखतराज जगन्नाथ हे त्यांचे एकांकिका संग्रह आणि गुदगुल्या हा बालकथा संग्रह प्रसिद्ध आहे. दंतकथा हा एक विनोदी ललित लेख आहे. दाताचे दुखणे खूपच त्रासदायक असतं. त्यामुळे कोणत्याही माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होते. मात्र अशा गंभीर विषयातील प्रसंग लेखकानं नर्मविनोदी शैलीत मार्मिकपणे टिपले आहेत. दाताच्या दुखण्याची असह्यता, त्या प्रसंगी माणसाची होणारी दयनीय अवस्था आणि त्यामधून घडणारा प्रसंगनिष्ठ विनोद वाचकाला खळखळून हसवतो. वास्तवाला जोडून येणारी अतिशयोक्ती, कधी आढळणारी विसंगती, तर कधी मराठीतील म्हणी, वाक्प्रचार आणि शाब्दिक कोट्या यांचा लेखकानं विनोद निर्मितीसाठी कल्पकतेनं केलेला वापर या पाठातून आपल्याला अभ्यासता येईल. प्रत्यक्ष कथेला आपण सुरुवात करणार आहोत. दंतकथा, लेखक वसंत सबनीस. मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे असं म्हणतात. ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसली त्यांना 6वे महाभूत कसे दिसले नाही याचं मला राहून राहून नवल वाटतं. या 6व्या महाभूताला सामान्यांच्या भाषेत दात असं म्हणतात. माझ्या मते दात ही परमेश्वरानं मारून ठेवलेली मेख आहे. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असतानाच दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागावून का यावेत? तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचं माझ्या तरी पाहण्यात नाही, किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे नाक आल्याचे हे ऐकिवात नाही. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो 2-2दा उगवतो. तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून ही दातांची योजना झाली आहे याबद्दल माझी तरी खात्री आहे. तसं दातांनी माणसाला काय दिलंय? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाहीत. ते येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप. मला स्वतःला तर दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही. कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवलं होतं म्हणे. अर्थात हे सर्वस्वी खरं असेलच असं नाही. त्याच्याबरोबरही मी रडलो असलो पाहिजे. दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत असे अशी एक दंतकथा ऐकून अजून कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. आता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही, कारण चावण्याची हौस एकदा स्वतःचीच मनगटे चावून चावून भागली आहे. पण आता दातांनी मला एवढा उपद्रव दिला आहे की त्या मानानं दुसऱ्यांना झालेला उपद्रव काहीच नाही. आणि म्हणूनच दातांबद्दल मला दातात धरता येईल एवढा सुद्धा आदर राहिलेला नाही. माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दाताबद्दल आदर नाही असंही मला नंतर आढळून आलं. कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यात दाताबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. ज्या म्हणी आणि शब्दप्रयोग जातांशी निगडीत आहेत त्या दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा यांचं प्रत्यंतर घडवणाऱ्या आहेत. नाही म्हणायला प्रेमविभल कवींनी प्रेयसीच्या दातांना कुंद कळ्यापर्यंत नेऊन पोचवले असेल तेवढाच अपवाद. तरी पण केवळ प्रेयसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकराचं उदाहरण माझ्या तरी ऐकिवात नाही. डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात.
पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटावयाचा आहे. लहानपणी जे न घासल्याबद्दल मार खावा लागतो, तरुणपणी ते फार घाशीत बसल्याबद्दल वडील माणसांची बोलणी खावी लागतात. व्यवहारात जे कोण केव्हा पाडील याचा भरवसा नसतो, आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पडतात ते दात, अशी माझी दातांबद्दलची कल्पना आहे. मनुष्य स्वभावाप्रमाणे मी ही प्रथम दातांची पर्वा केली नाही. दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली. एवढ्याशा दातदुखीचं एवढं मोठं कौतुक लोक का करतात हे मला कळत नसे. आमच्या परशा पहिलवानासारखा मस्त गडी सुद्धा दातांपुढे चारी मुंडा चीज झालेला मी पाहिला. तेव्हा मला दातदुखीचा संशय आला. परशा हा जन्मापासून पहिलवान. रानात अनेकदा लांडग्यांशी एकटा झुंजलेला. अनेक लांडग्यांचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्यानं पाडणारा हा गडी नेहमी अशा ऐटीत चालायचा की जसा काय वनराजच. छाती इतकी पुढे काढायचा की अनेकदा आधी त्याची छातीच दिसायची आणि अर्ध्या मिनिटानं त्याचा चेहरा दिसायचा. रस्त्यात भेटला की काय र, कुठं निघालास, असा त्याच्या दृष्टीनं अत्यंत प्रेमळ पण माझ्या दृष्टीनं अतिशय उर्मट असा सवाल करायचा. पण त्याचा राग येत असे. चाललंय कुस्ती मारायला, येतोस? कुस्ती असं म्हणत तो अत्यंत विचकट हास्य करायचा. अरे अगोदर माशी तर मार नाकावरली, मग कुस्तीचं बघू, असं म्हणून माझ्या खांद्यावर तो मोठ्या प्रेमानं दणका द्यायचा. पण गंमत अशी की दणका मला दिला तरी लागायचं त्याला. लई हाड हाय ती तुझ्या अंगात, दगडावणी लागतात हाताला, असं त्यानं म्हटलं की हाडाच्या बाबतीत का होईना पण आपण त्याच्या वरचढ आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा. आपल्या ताकदीची मस्तीची परशाला फार घमेंड होती. स्वतःचा उल्लेख करताना तो सिंह म्हणायचा. स्वतःला सिंह म्हणून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा. काय परशा, यंदा कशी काय तयारी आहे, असं कोणी विचारलं की त्याचं उत्तर ठरलेलं असे. सिंहाला काय भ्या हाय वय कुणाचं, सिंह मातीत उतरला की लांडगी कोली पाक पशार होत्यात, सिंहाला आल्याड लई झोप लागतीया, अशा भाषेत तो नेहमी स्वतःबद्दल बोलायचा. त्याला दात घासायचा विलक्षण कंटाळा असे. 4-8 दिवसातून एकदा केव्हा तरी दात घासण्याचे सोंग करायचा. त्याबद्दल मी सहज त्याला विचारलं, परशा तू दात घासीत नाहीस वाटतं रोज? शिव काय दात घासतो होय कधी, असं त्यानं ताडकन उत्तर दिलं. असा हा सिंहासारखा उग्र आणि बलदंड परशा एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखं समोर येत होता. त्याची ऐट, त्याचा दिमाग, त्याची घमेंड यापैकी कशाचाही मागमूस त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. कुस्तीत हरला तरी तो कधी असा दिसला नव्हता. जवळ जाऊन मी विचारलं, काय पैलवान, काय झालं आज? केविलवाणा चेहरा करून म्हणाला, दात र, काल रातच्या धरणं असा ठणकतोया, काय एक सूचन असं झालंया. अरे सिंहाचे दात कधी दुखतात होय? मी जरा थट्टेनं म्हणालो, कसला सिंह घेऊन बसला असा मर्दा, या दातानं सिंहाचा पार बकरा करून टाकलाय, असं म्हणून त्यानं त्याच्या दातदुखीची दर्दभरी कहाणी मला सांगितली आणि अखेरीस म्हणाला, अरे सिंहच नव, नरसिंह आला तरी दातामोर त्याचं काही एक चालायचं नाही. पण त्यावेळी परशाचं हसू आलं. पण काही काळानंतर माझाही जेव्हा परशा झाला तेव्हा माझा नक्षा पार उतरला. माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नसावी. किंबहुना दात ह्या इंद्रियाचं एक कार्य दुखणं हेच असावं. जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य मला तरी अजून आढळलेला नाही. असा कोणी असलाच तर तो कमनशिबी असला पाहिजे. ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही. अनेक वर्ष समोर येईल ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा एक दात एक दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला. असा ठणकू लागला की त्यानं माझी अवस्था हीन दीन झाली. दात ठणकू लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर तेही की ज्यांच्या ज्यांच्या दाढदुखीची अवहेलना केली होती त्या सर्व माणसांची त्यांच्या दात आणि दाढांसकट मनातल्या मनात क्षमा मागितली. दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखायला लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजे कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फरक असला पाहिजे. आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत.
आणि त्या हिरड्यात सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजे, नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा. प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दातानं शंख करायला लावला तो दुखरा दात याची खात्री झाली. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्श सुद्धा खपत नाही. बरं, हे दुखणं तरी साधं सरळ असावं तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारख्या एखाद्या लाकूड तोड्या माझ्या दाताशी मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. असं म्हणतात की दिवसा सभ्य दिसणारी माणसं रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवी अशाच माणसासारखा असावा, नाहीतर दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अकराळ विकराळ का होतो. दातात आणि चोरात साम्य असतं ते याच बाबतीत. दोघही रात्री गडबड करतात. दात दुखण्यानं मी आध्यात्मिक तत्वचिंतनही करतो. दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो की दात हेच सत्य आहे, जग मिथ्या आहे. त्या क्षणी संसार असार वाटतो. नेहमी हवे हवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात. बायको मुले केवळ भास आहे असं वाटतं. समोरून येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवतच नाही. आणि दातांचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो. रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या 10-20 फेऱ्या तरी सहज होतात आणि पहाटे ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. माझ्याबद्दल लोकापवाद फार. दातदुखीही त्यातून सुटलेली नाही. माझ्या दातदुखीच्या काळात सबंध आळीला रात्रभर झोप मिळत नाही असं म्हणतात, पण यावर माझा विश्वास नाही. अर्थात आळीतील सर्व लोक आळीपाळीने माझ्या घरात डोकावून फक्त दातदुखीच ना असा सवाल करून जातात. हे खरं आहे, पण यावरून त्यांना झोप येत नाही असा निष्कर्ष काढणं बरोबर नाही. मागच्याच दातदुखीच्या वेळी मी पलंगाच्या कोपऱ्यात दोन्ही हातात तोंड धरून बसलो होतो. दातदुखीच्या काळात सामान्यतः मी असाच बसतो. चेहऱ्यावर बहुधा कुणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भाव असावा, कारण मी आरशात पाहत नाही. तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला. मी घशातल्या घशात आवाज बंद करण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो बंद होत नव्हता. घसा आणि जीभ फितूर झाली होती. मी फारच मोठ्यानं ओरडत होतो असे बायकोचे मत होते. माझ्या बाबतीत बायकोचं मत हे बहुधा सबंध आळीचं मत असतं. अहो, केवढ्यांदा ओरडताय, लोकांना काय वाटेल, अशी दमदाटी बायकोशिवाय कोण करणार. माझा दात दुखतोय त्याला मी काय करू. पण शेजारी पाजारी माणसं राहतात, ती काय म्हणतील. अगदी लहान मुलासारखं काय थैमान घालताय. दात दात दात, मी चिडून म्हणालो. ते कळलं, तुला कळलं, सगळ्यांना कुठं कळलंय. सगळ्या जगाला का कळायला पाहिजे. थोडा तरी सोशिकपणा दाखवा ना म्हणते मी. तू लाख म्हणतेस, दात तुझा नाही तो माझा आहे. माझ्या दातदुखीबद्दल मी किती ओरडावं हे ठरवणारी तू कोण. मग खुशाल ओरडा, वडीन वडीन, सोडतो की काय. ऐगो मेलो. आता गप बसा जरा, मी कापूर देते दाताखाली धरायला, त्यानं ठणका कमी होईल. नको, सरळ बत्ताण आणि दातावर हाण एकदा. हो, वेळ लागली की काय तुम्हाला. तू खल करू नकोस, बत्ता आण. इश्श, मेला एवढा दात दुखतोय तरी शब्दावर कोटी करायची सोडू नका. तेवढ्यात बाहेर कुणीतरी आलं. बायको जाऊन पाहून आली आणि खालच्या आवाजात मला म्हणाले, दाते आले आहेत. ह्या दात्यांचा आणि दातांचा काही संबंध आहे की काय. माझ्या प्रत्येक दात दुखीच्या वेळी नेमके दाते कसे प्रथम येतात. दात दुखीच्या काळात माझी सहनशक्ती पार खलास झालेली असते. दाते किंवा दातार ह्या दातांची जवळीक दाखवणाऱ्या माणसांना भेटू नये असं वाटतं. माझ्या दातदुखीचं आणखी एक वैशिष्ट्य असं की माझ्या विवळण्यानं शेजारी पाजारी गोळा होतात आणि माझ्या दाताच्या अध्यक्षतेखाली दातदुखी ती का होते, कशी टाळावी आणि झाल्यावर कोणते उपचार करावेत यावर एकदा तरी परिसंवाद होतोच. उपस्थित वक्ते मोठ्या हिरिरीनं त्यात भाग घेतात. हीच मंडळी एवढ्या मोठ्यानं बोलतात की माझं विवळणं त्यात बुडून जातं. माझा अनुभव असा की दातदुखीवरील चर्चेनं दातदुखी मुळीच कमी होत नाही. दातदुखीवरील खूप उपचार मला पाठ झाले आहेत. माझा दात दुखू लागला की मी बायकोला त्यातले काही उपचार करायला सांगतो आणि तीही आपले काही उपचार करते. अशी मिळून 20-25 प्रकारचे औषधे बोळे माझ्या दातामागे लागतात. 4 दिवसांनी दात दुखायचा थांबतो. कशामुळे थांबला याचा शोध करायच्या भानगडीत मी पडत नाही. दात दुखणं थांबल्याचं कळल्याबरोबर परिसंवादातील सगळे वक्ते आपलाच उपचार लागू पडला की नाही याची खात्री करून घेण्यासाठी येतात. मी कुणाचंही मन दुखवत नाही.
प्रत्येकाला त्यानं सुचवलेल्या उपायानंच गुण आल्याची कबुली देऊन मोकळा होतो. सगळे खुश होतात. दंत आघाडीवर सर्वत्र सामसूम होते. एखाद दुसरा महिना जातो आणि पुन्हा तोच दात, तोच ठणका आणि तेच उपचार यांचा पुन्हा प्रयोग सुरू होतो. या सगळ्याला कंटाळून शेवटी मी दाताचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या दृष्टीनं तो दातच काढून टाकण्याचा निर्धार जाहीर केला. अनेकांनी सल्ला घेऊन आणि अनेक दंतवैद्यांचे चेहरे पाहून त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दंतवैद्य गाठला. का कुणास ठाऊक, पण माझी अशी समजूत झाली की ज्यांचे दात चांगले असतील असाच दंतवैद्य शोधणे बरं आहे. यापूर्वी आयुष्यात दंतवैद्याशी कसलाही संबंध आला नव्हता आणि तेच ठीक होतं. असे संबंध आल्यावर वाटलं, मी त्यांना भेटून सारी दंतकथा सांगितली. दात काढून टाकण्याचा माझा विचार दंतवैद्या इतका दुसऱ्या कोणालाच पसंत पडला नाही. दात काढण्याबाबत आमचे मतैक्य झाल्यावर पुढचा मार्ग सरळ होता. फक्त दात काढायलाही पैसे द्यावे लागतात याचं वाईट वाटलं. पण मग मी माझीच समजूत घातली की आपण डोक्याचे केस मुळासकट काढत नाही तरी पैसे देतो, पण दात मुळासकट काढण्यासाठी पैसे दिले तर काय बिघडलं. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की 10-12 वर्षांपूर्वी दंतवैद्याबद्दलच्या खऱ्याखुऱ्या दंतकथा ऐकल्या होत्या. त्यावरून दंतवैद्याची खुर्ची, दात उपटण्याची क्रिया इत्यादी सर्व गोष्टींबद्दल माझ्या मनात विक्राळ भीती होती. पण प्रत्यक्षात तसं काही वाटलं नाही. दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले आहे. त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन देऊन इतका लिलया दात उपटला की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो. दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असं वाटलं नव्हतं. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी दात उपटून हातात ठेवीन, दात घशात घालीन अशा माझ्या शक्तीचं प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली. दंतवैद्यानं हात दाखवला. हाच तो खलदंत ज्यानं माझे बायको पुढे हसे केले, तोच हा नीच दात. नतदृष्ट, तुला हेच शासन योग्य आहे असं मी उरलेले दात ओठ खाऊन मनाशी म्हणालो. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाही, पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. ह्या विचारानं मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला. पण त्या दाताची संगत सुद्धा नको असं वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. आनंदानं घरी आलो. दारातूनच ओरडून 4-5 शेजाऱ्यांना सांगितलं की तो तुम्हाला जागवणारा दात गेला बरं, यापुढे दंतसप्ताह नाही. सबनीशी या कथेतील ही कथा आहे वसंत सबनीस यांची. दंतकथा ही कथा आत्ताच आपण ऐकली. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत नमस्कार.